फॅन्सी साडी असो, प्रिंटेड असो, डेली वेअर असो, पूनम असो, रेनियल असो, सगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला एकाच प्लेस मध्ये भेटणार आहे। बांधणी प्रिंटेडच्या साड्यांमध्ये असो तुम्ही पाहू शकता ब्लाउज तुम्हाला अशा प्रकारे मिळणार आहे। छोटी लेस बॉर्डर का असे नका, पण ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सिरोस्की डायमंड्स आपल्याला इथे काम दिसणार आहे। लाईट अँड डार्क कलरचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे। सोबत लेस बॉर्डर तुम्ही पाहू शकता, गोटापट्टीचं काम आपल्याला इथे दिसतोय। ब्रासो साडीमध्ये हेवी डिमांड कलेक्शन आपल्याकडे इथे मिळत असतं ब्रासो मध्ये। नमस्कार मित्रमंडळी, अजमीरा फॅशन मध्ये परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे। मी आपली कनक, आपली होस्ट। तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला साडीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा मित्रांनो, कारण साडीचे बिझनेस करायचा आहे आणि साडीची संपूर्ण माहिती तुम्हाला गरज आहे, म्हणजे तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचाच आहे, पण संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे व्हिडिओ स्किप नका करू। तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण माहिती देणारच आहे आणि अजमेरा फॅशन बद्दल काही महत्त्वाची गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर जसं की मित्रांनो तुम्ही पाहते, हे जे आपल्या साडीचा गोडाऊन आहे, या साडीच्या गोडाऊन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संपूर्ण भरभरून साडीचा समुद्र आपल्याला इथे दिसत असणार आहे। कारण की प्रिंटेड साड्यांमध्ये आपल्याकडे हजारो कलेक्शन आहेत। फॅन्सी साडी असो, प्रिंटेड असो, डेली वेअर असो, पूनम असो, रेनियल असो, सगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला एकाच प्लेस मध्ये भेटणार आहे। आणि काही कलेक्शन अशी असतात ज्यांना तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। रेग्युलर साडीज मध्ये म्हणजे साडीची संपूर्ण माहिती तर मी तुम्हाला देणारच आहे। रेग्युलर साडीज मध्ये जास्तीत जास्त रेनियल आणि जॉर्जेटचा मटेरियल यूज केलं जातं। जसे की तुम्ही पाहू शकता, जी अशा प्रकारची जी फॅन्सी कलेक्शन्स आहे, ज्यांना कॉलेज जाणारे गर्ल्स असो किंवा कॉलेजला जाणारे टीचर्स असो, गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये काम करणारे महिलाही असो, सगळ्या प्रकारची कलेक्शनची डिमांड हेवी वेगवेगळ्या प्रकारची असतात। जर तुम्ही घरी बसून सुरुवात करणार असाल, आपल्या सोसायटी वाईज तुम्ही जर पाहत असाल की आपल्या सोसायटीमध्ये कशा प्रकारची कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे जर तुम्ही आपल्या मिडल एरियामध्ये राहत असाल, मिडल एरियामध्ये राहणारे जे रेग्युलर कलेक्शन असतात अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता। कारण की महाराष्ट्रामध्ये जर साड्यांचे मी प्रकार सांगायला गेले तर जॉर्जेट मटेरियलचा जास्त यूज केला जातो। जॉर्जेट साडी असो, पूनम साडीज असो किंवा अशा प्रकारच्या बांधणी प्रिंटेडच्या साड्यांमध्ये असो तुम्ही पाहू शकता ब्लाउज तुम्हाला अशा प्रकारे मिळणार आहे। सोबत साडीचं तुम्ही पॅटर्न पाहू शकता, अशा प्रकारचे जास्तीत जास्त रेग्युलर साडीज मध्ये यूज केलं जातं। आणि अशा नॉर्थ इंडियन मध्ये आणि साऊथ इंडियन मध्ये डिफरंट प्रकारचे साडीचे काही वेगवेगळ्या कलेक्शन्स असतात। अशाच प्रकारचे काही नवीन कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल, दिलेल्या स्क्रीनमध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे, कॉल करायचा, व्हॉट्सअप करायचं, सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला भेटून जातं। तर मित्रांनो, काही बायकांची चॉईस वेगवेगळी असते। प्रिंटेड साडीमध्ये प्लेन साडी कोणाला आवडतं, कोणाला प्रिंटेड मध्ये साडी आवडतं, कोणाला लेस बॉर्डरची साडी आवडते। साड्यांमध्ये कसे डिफरंट प्रकारच्या साडी असतात ते तुम्हाला माहितच असेल। प्रिंटेड साड्यांमध्ये कसे थाउजंड्स डिझाईन्स असतात आणि त्या प्रिंटेड मध्ये काही तुम्हाला वर्क मध्ये भेटतं, एम्ब्रॉयडरी मिळतं किंवा स्टोन वर्क मध्ये मिळतं किंवा सिरोस्की डायमंड्स मध्ये मिळतात। डिफरंट आणि चॉईसेस हे तुमच्यावर डिपेंड आहे की कस्टमर तुमचा कुठला डिमांड, म्हणजे तुमची कस्टमर कुठल्या साडीची डिमांड करते। तर सेकंडली मी साडीचा आपल्याला एक लुक मी करून दाखवणार आहे। तर ही जी साडी आहे ना, आपण पाहू शकता प्रिंटेड तर दिलेलंच आहे, नॉर्मल साडी देखील तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जातं, पण काही लेडीची चॉईस डिफरंट असते। जसे की तुम्ही पाहू शकता, ह्या साडीमध्ये तुम्हाला एक लेस बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळालेला आहे। छोटी लेस बॉर्डर का असे नका, पण ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सिरोस्की डायमंड्स आपल्याला इथे काम दिसणार आहे। बिग लेस बॉर्डर आपल्याला भेटून जातं, एवढ्या प्रकारचं लेस बॉर्डर आपल्याला भेटून जातं। जसे की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, ही साडी तुम्ही पाहू शकता। ही साडीमध्ये तुम्हाला बनारस पॅटर्नचा एक लेस बॉर्डर तुम्हाला इथे दिलेला आहे। तुम्ही एक लुक पाहू शकता, संपूर्ण साडीमध्ये तुम्हाला लेस मिळणार आहे। आणि ह्या पूर्ण आपला जो डिपार्टमेंट राहिला आहे ना, ह्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला लेस बॉर्डरची साडी भेटणार आहे। तर आता आपण काही अजून एक डिफरंट साडीकडे आपण वळूयात, रेनबो साडीमध्ये। जसे की तुम्ही पाहते, ही एक साडीची कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे। ही जी साडीमध्ये तुम्ही पाहू शकता लेस बॉर्डरचं काम दिसणार आहे। साडीचा ओव्हरऑल लुक तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने लुक राहणार आहे। तर मित्रांनो, साड्यांमध्ये तर भरपूर डिझाईन्स असतात, पण बिझनेस सुरुवात करायचा आहे आणि काही नवीन प्रकारचे कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे। कसं असतं मित्रांनो, फॅब्रिक तर सेमच असतं, जसं की पूनम मध्ये घ्या, जॉर्जेट मध्ये घ्या, मलाई पेडिंग क्लॉथ मध्ये घ्या, जे अगदी स्मूथ असतं ना, म्हणजे सॅटिन फॅब्रिक मध्ये ती देखील कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं। पण कस्टमरचे जो रिक्वायरमेंट आहे ना, त्या रिक्वायरमेंट वाईज तुम्हाला कलेक्शन ठेवणं फार गरजेचं आहे, तर तुमचा बिझनेसला जो आहे ते वाढीव मिळणार आहे। नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे आपण वळणार आहोत। हे जो आपला डिपार्टमेंट आहे ना, ह्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला डिजिटल प्रिंटच्या साड्या मिळणार आहेत। साड्यांमध्ये मी तुम्हाला प्रकार सांगते मित्रांनो, जसे की या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला सांगितले की आपल्याला साडीची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, ह्या साडीमध्ये तुम्हाला बांधणी प्रिंटची साडी मी तुम्हाला दाखवणार आहे। पाहू शकता, डबल लेअर कलरचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे, लाईट अँड डार्क कलरचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे। सोबत लेस बॉर्डर तुम्ही पाहू शकता, गोटापट्टीचं काम आपल्याला इथे दिसतोय। सोबत अशा प्रकारचे कलेक्शन नव्हे तर डिजिटल प्रिंट मध्ये मार्बल फॅब्रिक तुम्ही पाहू शकता, अगदी ब्युटिफुल आहे। फ्लोरल प्रिंट आपल्याला इथे भेटणार आहे। सोबत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे थोडा पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला भेटणार आहे, म्हणजे फॅन्सी कॉन्सेप्ट पाहू शकता।
अगदी ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे आणि अशा प्रकारचे कलेक्शन जे आहेत ना ते रिच कलर आणि रिच कॉन्सेप्टमध्ये येतं आणि अशा प्रकारचे कलेक्शन जास्तीत जास्त जे कॉलेजला जाणारे टीचर्स असतात किंवा ऑफिसला जाणारे गर्ल्स असतात त्यांना हे जास्तीत जास्त यूज होतं. तर तुम्ही तुमच्या सोसायटी वाईज आणि तुमच्या जॉब प्रमाणे जो तुमचा एक ॲटिट्यूड आहे, तुमचा एक फॅशनेबल स्टाईल आहे, त्या वाईज कलेक्शन साडीची डिमांड असते. तर आपल्या इथे कसं साड्यांमध्ये तर भरपूर कलेक्शन्स आहेत आणि त्याचं नाव देखील तुम्ही म्हणजे एवढ्या साड्यांचे प्रकार आहेत ना ज्याचे तुम्ही नाव सुद्धा ऐकलं नसेल तेवढ्या साड्यांचे प्रकार आहेत. आणि हा जो आपला डिपार्टमेंट राहणार आहे ना मित्रांनो, ह्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला ब्रासो साडीची कलेक्शन पाहायला मिळत आहे. ब्रासो साडीमध्ये हेवी डिमांड कलेक्शन आपल्याकडे इथे मिळत असतं. ब्रासोमध्ये जास्तीत जास्त नॉर्थ इंडियन मध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे सेल होतं. तर आता सध्याला कसं महाराष्ट्रीयन स्पेशल कलेक्शन ही बनलेलं आहे ब्रासो साडीज मध्ये. ब्रासो साडीमध्ये आपल्याला बांधणी प्रिंट मिळेल, नॉर्मल प्रिंट मिळेल, कलंकारी प्रिंट मिळेल, फिगर कॉन्सेप्ट प्रिंट मिळेल, डिफरंट प्रकारच्या प्रिंटेड आपल्याला इथे भेटून जातं. साडीचे अजून एक तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, जॉर्जेट राहिला, प्रिंटेड राहिला, फॅन्सी साडी राहिले. आता मी तुम्हाला अजून एक कॉन्सेप्ट दाखवणार आहे, ती म्हणलं तर कॉटन साडी. जसं की मित्रांनो हे कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता, कॉटन साडी. कॉटन साडी जास्तीत जास्त तुम्हाला माहित असेल की समर सीझन स्पेशल कलेक्शन आहे. समर सीझन मध्ये जास्तीत जास्त कस्टमरचा प्रभाव पडतो कॉटन साडीमध्ये. तर आपल्या इथे कसे कॉटन साडीज मध्ये हजारो डिझाईन्स आहेत आपल्याकडे. जसे की प्रिंटेड मध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे ना, तसंच आपल्या इथे कॉटन साडीच्या मध्येही तुम्हाला हजारो कलेक्शन सापडले. तुम्ही पाहू शकता हे आपल्या जे साऊथ मध्ये जास्तीत जास्त प्रकारचे कलेक्शन चालणार आहे. सोबत तुम्ही पाहू शकता रेडीमेड ब्लाउजेस मध्ये ही देखील एक अनोखी ब्युटिफुल डिझाईन कॉन्सेप्ट आहे, ह्याच्यावरती तुम्हाला रेडीमेड ब्लाउजेस मिळणार आहे. कॉटन मध्ये सुती कॉटन असो, खादी कॉटन असो, प्युअर कॉटन असो, लेनन कॉटन असो, वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन्स व्हरायटी आपल्या इथे भेटून जातं. म्हणजे जसं की मी तुम्हाला डेली वेअर प्रिंटेड पासून ते कॉटन साडीची मी तुम्हाला एक पॅटर्न सांगितलं आहे. काही साड्या अशा असतात जे एम्ब्रॉयडरी मध्ये असतात. एम्ब्रॉयडरी साड्या तुम्ही पाहू शकता, एम्ब्रॉयडरी साड्यामध्येही नवीन कॉन्सेप्ट आहे. सीझन वाईज एम्ब्रॉयडरीची साडी इथे चालत राहते. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला साडीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देत आहे आणि व्यवसाय कसा करायचा, साडीचा व्यवसाय हे तुम्हाला मी एक छोटीसे पॉईंट मध्ये सांगून देते. तर मित्रांनो कसे बिझनेस सुरुवात करायचे, जास्तीत जास्त हाऊसवाईफ जे असतात ना ते बिझनेस ह्या साडींमध्ये जास्त पैसा इन्व्हेस्ट करतात. ज्यांचा शॉप आहे तर त्या शॉपवालेही ते फॅन्सी साडी ते प्रिंटेड साडीमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि काही असे मोठे शॉप्स असतात ज्यांच्या शोरूम असते ते कॉटन साडीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात. तर मित्रांनो फॅन्सी साडी असो, कॉटन साडी असो किंवा ब्रायडल साडी असो किंवा पार्टीवेअर साडीज असो, आपल्या अकॉर्डिंग म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या एरियामध्ये कशा प्रकारचे लोक राहतात, कशा प्रकारची सोसायटी आपल्या सोबत राहते, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ती साडी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि तशा प्रकारची सगळ्या A1 पासून ते Z पर्यंत आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कलेक्शन एकाच प्लेसमध्ये भेटून जातं. आपल्या सोसायटी वाईज कलेक्शन हवे, डेली वेअर पासून ते पार्टी वेअर कॉन्सेप्ट पर्यंत सगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला इथे भेटणार आहे. साडीची अजून संपूर्ण माहिती पाहायची असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती आपल्याला कॉल करायचा आहे. आणि कुठली साडी तुम्हाला पाहायचं असेल, जसे की मी तुम्हाला सांगितले प्रिंटेड असो, जॉर्जेट असो, मर्सुरी असो, प्रिंटेड असो, सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्ही घरी बसून इझिली पाहू शकता. तर मित्रांनो साडीची तर अजून भरपूर काही नावं आहेत पण जे तुम्ही ऐकलेलंही नाहीये. हे सगळ्या कलेक्शन तुम्ही घरी बसून इझिली पाहू शकता. व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. ट्रान्सपोर्टेशन आपण ऑल ओव्हर इंडिया करतो. तर मित्रांनो आय होप तुम्हाला साडींची काही प्रकारे तुम्हाला समजले असेल. आणि काही साड्या अशा असतात जे बिझनेससाठी असतात आणि ते असे तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. ॲड्रेस कम्प्लिटली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन राहील. तर आय होप मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी आपल्याला मिळते अशा धमाकेदार व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.